नमस्कार, रुपालीज होम अँड किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी फणसाची भाजी, जी मटण आणि चिकनच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल. अगदी हॉटेलच्या भाजीप्रमाणे चव येईल अशा प्रकारे आज आपण भाजी बनवणार आहोत. घरातील प्रत्येकजण ही भाजी नक्कीच आवडीने खातील. चला तर मग बनवूया. बाजारातून हे अर्धा किलो फणस आणलेला आहे. फणस चिरताना कधी फणसाला हाताला आणि ज्या सुरीने आपण फणस चिरणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे. फणसामध्ये चिकट असं द्रव्य असते, जे चिरल्यामुळे हाताला किंवा सुरीला चिकट पदार्थ लागतो, त्यामुळे चिरायला थोडंसं अवघड जाते. त्यामुळे कधीही फणस चिरताना तेल लावून घ्यायचं आहे. आणि फणसाची ही जी मागची कडक पाट असते ती आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशी काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला फणसाच्या तुकडे करायचे आहेत. तुम्हाला हवे तसे तुम्ही त्या प्रमाणात तुकडे करू शकता, छोटे किंवा मोठे, याप्रमाणे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत. नंतर पूर्ण पीसेस झाल्यानंतर फणस आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी एका कुकरमध्ये पाणी टाकून कुकरच्या भांड्यामध्ये हे फणस आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी कमी टाकायचं आहे. हे मी इथे पिकलेलं फणस घेतलेलं आहे. पिकलेल्या फणसाची भाजीसुद्धा खूप छान होते. गुळचट अशी पिकलेल्या फणसाला चव असते, त्यामुळे भाजी पण खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता अगदी कमी प्रमाणात पाणी टाकत आहे. आणि आता आपल्याला 2 ते 3 शिट्या या फणसाच्या काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग इकडे आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी आपल्याला काही सुके मसाले भाजायचे आहेत. तर कढईमध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून त्यामध्ये आपल्याला जिरं, धने, तमालपत्र, थोडीशी कलमी, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरे आणि 2 विलायची टाकून हे सुके मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. नंतर इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तो आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा झाल्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा टाकून तो पण आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण चांगला परतल्यानंतर यामध्ये आता काही खोबऱ्याचे काप टाकणार आहोत. हे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. आणि 5-6 काजू घेतलेले आहेत. काजूमुळे आणि खोबऱ्यामुळे भाजीला खूप छान चव येणार आहे. म्हणून हे पण आपल्याला तेलावर छान स्टेप बाय स्टेप एक जिन्नस टाकून परतून घ्यायचं आहे. नंतर इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण आपल्याला थोड्या मीडियम गॅसवर परतून घ्यायच्या आहेत. जास्त हाय गॅस करायचा नाही, त्यामुळे मिरचीचा ठसका बसू शकतो. मिरच्या छान परतल्यानंतर त्यामध्ये एक कट केलेला बारीक टोमॅटो टाकून तो पण आपल्याला छान कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. यामध्ये टोमॅटो असल्यामुळे यात पाण्याचा वापर नाही केला तरी चालते. ते सहजच मिक्सरमधून हा मसाला बारीक निघेल. तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता सुद्धा मसाला अगदी फाईन निघालेला आहे. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे. फणसाची भाजी आपल्याला अगदी तर्रीबाज आणि झणझणीत करायची असल्यामुळे भरपूर तेल टाकायचं आहे. तेल टाकताना कंजूशी करायची नाही. नंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं, तमालपत्र आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तो इथे तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा मीडियम गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे. खमंग असा वास सुटत आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूनं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता इथं आपल्याला थोडं कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी पण आपल्याला या मसाल्यांमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला छान अशी चव आणि सुगंध येणार आहे. त्यामुळे कसुरी मेथी तुम्ही नक्कीच वापरा. कसुरी मेथी वापरल्यानंतर इथे आपण अर्धा टेबलस्पून धने पावडर आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तो पण मसाला आपल्याला आता या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला इथेच टाकायचा जेणेकरून तो तेलामध्ये चांगला परतला जाईल आणि मसाल्यामध्ये तो चांगला मिक्स होईल आणि कच्चेपणा निघून जाईल. तुम्ही बघू शकता आपलं फणस पण इकडे शिजून झालेला आहे. चला तर मग आता आपण त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तिखट टाकणार आहोत आणि थोडी हळद टाकून घेतलेली आहे. तिखट इथं थोडं कमीच करायचं, कारण ऑलरेडी आपण 2 मिरच्या मसाल्यामध्ये वापरलेले आहेत. हे तिखट आणि हळद चांगलं मसाल्यामध्ये परतल्यानंतर इथे आपण जे फणसाच्या पीसेस केले होते ते पण इथे टाकून घेणार आहोत. ते मसाल्यामध्ये आपल्याला पीसेस पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी मसाला पूर्णपणे पीसेसला लागला पाहिजे याप्रमाणे आपल्याला फणसाच्या फोडी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि जे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मसाला काढला होता त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि 1 मिनटं थोड्या प्रमाणात भाजी त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजू देणार आहोत. नंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. कधीही तर्रीच्या भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं, त्यामुळे आपली तर्री छान टिकून राहते.
तर जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तेवढी इथं गरम पाणी टाकून घेऊया. नंतर आपल्याला इथं मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनटं परत आपल्या फणसाला छान उकळी काढायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर, कलर आलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे भाजीला. तर इथे भाजी जास्त वेळ घेणार नाही शिजायसाठी, कारण आपण फणस ऑलरेडी शिजून घेतलेला आहे. अगदी 4 ते 5 मिनिटातच आपली भाजी शिजून रेडी होईल. अशा प्रकारे चमचमीत आणि झणझणीत अशी फणसाची भाजी तयार आहे, जी मटण आणि चिकनच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल. तुम्ही बघू शकता किती छान आणि टेस्टी दिसत आहे. तर तुम्ही याला पोळी किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकताच. तर या सीझनमध्ये नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने ही फणसाची भाजी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ते. तर माझ्या अशा चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.